नमस्कार. आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला कालचं जे आपलं मील प्लॅनिंग होतं ते अर्ध होतं आणि त्याच्या पुढचं प्लॅनिंग आहे ते आजच्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आज खूप जास्त असं प्लॅनिंग नाहीये, पण जे काही बेसिक गोष्टी ज्या आपल्याला नंतर आठवतात ना त्या सगळ्या गोष्टी मी आत्ताच करून ठेवणार आहे. बघा, मुलांना बटर खूप आवडतात चहाबरोबर खायला, म्हणून मी आठवणीने आणि आवर्जून त्यांच्यासाठी बटर घेऊन आलेले. आमच्याकडे बटर आणले जात नाही, आम्ही बटर नाही खात, पण मुलांसाठी म्हटलं चला नाश्त्यासाठी आपण आवर्जून बटर घेऊया म्हणून पाव किलोचे मी 2 पॅकेट घेतलेत. प्लास्टिकचे कंटेनर घेऊन आलेले मी. हे तुम्हाला हळदी कुंकूच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. म्हणजे जेवण झाल्यानंतर थोडंसं असं गोड काहीतरी खावं आणि असं इंडिव्हिज्युअल एक कंटेनर प्रत्येकाला असलं ना की मग बरं पडतं. म्हणजे असं दिसायला पण छान दिसतं आणि खाताना पण प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल असेल ना तर बरं वाटतं. तर थोडेसे कडधान्य भिजत घालायचे. तर मी म्हटलं छोले आणि चणे असं मी ठरवलंय, कारण छोले हे सगळ्यांनाच आवडतात, छोलेची भाजी. आणि हिरवे चणे मी याच्यासाठी ठेवलंय की जर एखाद्या वेळेस आपण आमटी नाही केली ना तर निदान त्याचा चना मसाला तरी आपण करू शकतो. म्हणजे संध्याकाळी एका वेळेसाठी तुम्ही स्नॅक्स हा करू शकता, म्हणजे मुलांना काहीतरी देण्यासाठी किंवा सगळेच जण घरातले बसून खाऊ शकतात. गरम गरम छान चना मसाला छान लागतो. हे घेतलं आहे ब्लूबर्ड कंपनीचं जे पुडिंग मी करणार आहे, किंवा कस्टर्ड जे मिळतं कॅरमेल पुडिंग. म्हणजे खाली त्याचं कॅरमेलचं फ्लेवर असतो आणि वरती मग त्याच्यामध्ये आपण पुडिंग करून, म्हणजे हे दुधात मिक्स करायचं असतं पॅकेट. मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला सांगते. हे चॉकलेट फ्लेवरचं आहे. ॲक्च्युली व्हॅनिला फ्लेवर खूप चांगला लागतो, चॉकलेट एवढा चांगला नाही लागत, पण मी म्हटलं मुलांना चॉकलेट फ्लेवर आवडतो म्हणून मग मी चॉकलेट फ्लेवर घेतलेला आहे. आता मी इथे बेसिक कामांना माझ्या सुरुवात करते. तर सुरुवात करणार आहे ती आपलं हे जे पुडिंग आहे तेच करण्यापासून. तर याच्यासाठी आहे ना, हे जे पॅकेट असतं ते अर्धा लिटर दुधामध्ये बनलं जातं आणि याच्यामध्ये 8 ते 9 कंटेनर आरामात होतात. म्हणजे हे जे मी छोटे 100 ml चे कंटेनर घेतले आहेत ना त्याच्यामध्ये भरपूर होतात. तर हे जर तुम्हाला वापरायचं नसेल ना तर इथे तुम्ही घरी पण वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे जर साखर तुम्ही फक्त वितळवली थोड्याशा पाण्यामध्ये तर आपला कॅरमेल तयार होतो आणि त्याच पद्धतीने तो कॅरमेल जो केलेला आहे तो म्हणजे रेडीमेड होता. तुम्ही घरच्या घरी साखर वितळवून पण करू शकता. इथे मी हे जे पॅकेट होतं, जी आपली जी पावडर दिलेली त्यांनी, त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध मी ऍड करून घेणार आहे आणि छान मिक्स करायचं. आणि हे ना अगदी बारीक पण नाही आणि खूप जास्त फ्लेमवर पण नाही, एकदम मध्यम आचेवर हे आपल्याला छान दुधामध्ये उकळवून घ्यायचं. म्हणजे जोपर्यंत हे आटत नाही मिश्रण तोपर्यंत आपल्याला छान याला उकळी काढून घ्यायचे. जशी उकळी यायला सुरुवात होईल ना तसं ते मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते आणि एक स्टेज अशी येते ना की ते मिश्रण खूपच अगदी घट्ट असं होऊन जातं आणि मग आपल्याला ते फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं असतं. तर माझी जी बाकीची कामं आहेत ती पण मी एका साईडला करणार आणि एका साईडला ही पण माझी कामं चालू राहणार आहेत. तर मी आज ना थोड्याशा बेसिक गोष्टी ठरवून घेतलेल्या की ज्या गोष्टी आपल्याला ऐन वेळेस लक्षात राहत नाही त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत आजच्या व्लॉगमधनं पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कंटेनर मी धुवून घेते, कारण नेहमी हे कंटेनर काय होतं याच्यामध्ये कधी कधी पावडर वगैरे असते आणि ना ते कुठेतरी म्हटलं माहिती नाही कसे ठेवलेले असतात. तर मी नेहमी जेव्हा कधी असे कंटेनर वापरते ना मी ते वॉश करते छानपैकी आणि नंतर मग ते क्लीन व्यवस्थित ड्राय करून घेते. त्याच्यानंतर टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसून घेते किंवा मग आपला जो सुती कापड असतो त्याने व्यवस्थित पुसून घेते आणि मी नंतरच वापरते. म्हणजे फक्त घरात खाण्यासाठी नाही, जेव्हा माझ्या बाहेरच्या ऑर्डर जरी असतात तेव्हा मला जर त्याचा वापर करायचा असतो ना तर मी अशाच पद्धतीने हे कंटेनर वापरते. जेव्हा मी निदान मी ॲल्युमिनियम फॉइलचे पण जे आपले कंटेनर येतात ना ते पण मी व्यवस्थित पुसून घेते आणि शक्यतो त्याच्या खाली ना मी कधीतरी एखादा पेपर म्हणा, बटर पेपर म्हणा किंवा मग वेगळं काहीतरी केळीचं पान वगैरे टाकायचा वापर करते. तर हा माझ्याकडे एक डब्बा आहे प्लास्टिकचा, ज्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळा बिस्किट वगैरे काही आणली तर ठेवतो. तर हे अवधूतसाठी म्हटलं, आता बघा बोलता बोलता माझ्या तोंडातून निघालंच की कोण येणार आहे, तर अवधूत येणार आहे. तर अवधूतसाठी म्हणून थोडेसे कुरकुरेचे पण मी पॅकेट्स आणून ठेवलेले आणि थोडीशी बिस्किटं वगैरे पण आणून ठेवलेली. पण मी आता विचार करते की आता बिस्किट्स आणि बटर असं एकत्र ठेवते आणि त्याच्या कंटेनरमध्ये मग मी वेगळं काहीतरी ॲड करता येईल. थोड्याशा या पेपर बॅग पण मी घेऊन आलेली, माझ्याकडे बऱ्याच असतात, नेहमी घरात ठेवलेल्या असतात, पण थोड्याशा ॲडिशनल मी आणून ठेवल्या. आणि हे जे होते द्रोण हे आपण हळदी कुंकूच्या वेळेस आणलेले. तर हे ह्याच्यासाठी ना
शॉर्टकट असं म्हणू नाही शकत, पण काय होतं ना, भांडी वगैरे करण्यामध्ये बराचसा वेळ जातो आणि सगळ्यांना दमायला पण होतं. तर त्याच्यामुळे तेवढा वेळ वाचावा आणि सगळ्यांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी म्हणून मी त्या प्लेट्स घेऊन आलेली. तर आता तेलाच्या पिशव्या पण ज्या आपल्याला कारण लागणारच आहे, कारण मला पॅटी वगैरे ज्या तळायला वगैरे लागणार किंवा जेवणासाठी वगैरे लागणार आहे, तर मी म्हटलं फोडूनच ठेवते. कारण मग नंतर कसं होतं, ऐन वेळेस जेव्हा आपल्याला पाहिजे असतं ना, मग ते परत कापा, भरा आणि मग वापरा, याच्यापेक्षा वेळ जाऊ नये म्हणून ही जी छोटी छोटी कामं असतात ना, ही मी दुसऱ्या दिवशीसाठी ठेवली. मेन जे माझं प्रिपरेशन होतं ते तुम्हाला मी कालच्या व्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे आणि येणाऱ्या व्लॉगमधनं मी तुम्हाला म्हणजे माझं म्हणजे कसं मी मॅनेज केलेलं आहे, ते कशा पद्धतीने म्हणजे मी जेवण वगैरे बनवलं ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमधनं बघायला मिळेल. मला बऱ्याच वेळा कमेंट येतात की प्राजक्ता तू हेच सगळे व्हिडिओ दाखवत असते, पण मला असं वाटतं माझ्याकडे म्हणजे मला असं वाटतं की ना मी काहीतरी तुम्हाला द्यावं, म्हणजे माझ्याकडनं तुमच्यापर्यंत काहीतरी शिकण्यासारखीची गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं मला वाटत असतं. म्हणून माझा हा नेहमी प्रयत्न असतो की मी ज्या गोष्टींमध्ये पारंगत म्हणा, म्हणजे पूर्ण अशी पारंगत नाहीये, मी पण अजून शिकतेच आहे आणि जेवढं तुम्ही शिकाल ना तेवढं कमीच असतं. प्रत्येक माणूस हा येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये काही ना काहीतरी अनुभव घेत असतो आणि त्याच्यातनं तो बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो. मी देखील रोज काही ना काहीतरी शिकत असते, म्हणजे कामावर म्हणा, येता जाताना म्हणा, घरात काहीतरी जेव्हा गोष्टी आम्ही एकत्र बसून बोलत असतो तेव्हा पण बऱ्याचशा गोष्टी शिकत असते. तर त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये मला म्हणजे खूप म्हणजे आवड आहे त्याच गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि जसं मी म्हटलंय ना तसे सगळेच व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आता हा मी ना रवा घेऊन आलेली, अर्धा किलो रवा आणलेला आणि रवा मी काय म्हटलं की आपण निवडून भाजून ठेवूया, कारण मग सकाळच्या वेळेस जर आपल्याला कधी शिरा करायचा असेल किंवा उपमा करायचा असेल एखाद्या वेळेस नाश्त्यासाठी तर तो पटकन होईल. कारण मग एवढा जणांचा उपमा जेव्हा आपल्याला करायचा असतो मग रवा भाजायलाच तेवढा जास्तीचा वेळ जातो. त्याच्यामुळे मग तो वेळ जाऊ नये आणि सकाळी उपमा पटकन व्हावा, फक्त कांदा, टमॅटो आणि मिक्स व्हेजीस जेव्हा आपण चॉप केल्या की मग आपला उपमा पटकन तयार होतो, म्हणजे खूप जास्त असा वेळ जाणार नाही. आणि एवढ्या मोठ्या टोपामध्ये किंवा एकदम असं आपण जेव्हा भाजायला टाकतो ना तेव्हा तो तेवढा जास्त असं चांगला भाजला जात नाही आणि भाजायला वेळ देखील लागतो. म्हणून मी अर्धा अर्धा करून भाजून घेतला, म्हणजे जवळपास ना मी दोन वेळा घातला आणि मग 2 वेळा हा थोडा 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 मी भाजून घेतला. आता हे झाल्यानंतर अजूनही म्हणजे माझ्या डोक्यात थोडा विचार आलेला की मी शेवया वगैरे पण रोस्ट करून ठेवेन, पण मी शेवया वगैरे रोस्ट करून ठेवल्या नाही. मी म्हटलं की मग त्या खिरीसाठी वगैरे जर मला करायच्या असतील तर मग मी म्हटलं नंतरच करेन, कारण मग त्या आपण आधीपासून उगाच नको, किंवा मग त्याचा शेवयांचा जर आपल्याला उपमा वगैरे करायचा असेल तर ते पण मी एखादं पॅकेट एक एक्स्ट्रा आणून ठेवलं. आता इथे मी तुम्हाला त्या देखील आयडिया देते की आपण सकाळच्या वेळेस झटपट पोटभरीचा आणि हेल्दी असा काय नाश्ता बनवू शकतो. तर म्हटलं की ते पण तुमच्याबरोबर शेअर करू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भेंडीची भाजी करायची. तर भेंडीची भाजी मी यासाठी ठरवली ना की ती पटकन होणारी असते आणि माझा टाईम वाचणारा असतो. म्हणजे टाईम वाचण्याचं कारण याच्यासाठीच आहे की आपल्याला जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये न घालवता सगळ्यांबरोबर मिक्स होऊन म्हणजे वेळ घालवायचा होता मला, त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर मी आता भेंडी पण भाजून घेते, रवा झाला माझा आणि मी आता भेंडी पण भाजून घेते. मी म्हटलं चला एखाद्या वेळेस आपली छान भाजी पण पटकन होईल, कारण सकाळी सकाळी जेव्हा लवकर जेवण तयार करायचं असेल तर भेंडी भाजलेली असेल ना तर कांदा टमॅटोवर परतलं आणि भेंडी टाकली की छान अशी आपली भेंडीची भाजी अगदी पटकन तयार होते. तुम्ही मघाशी मी तुम्हाला दाखवलंय बघा, कस्टर्ड छानपैकी आपण उकळून घेतलेलं आणि ते घट्टसर झालेलं आणि ते छानपैकी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड झालं ना की मग आपल्याला या भांड्यांमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचंय. हा जो कॅरमेल आहे जो साखरेचा तो असा ब्राऊन कलरमध्ये येतो. हा मी ना सगळ्या कंटेनरमध्ये थोडा थोडा ओतून घेते आणि छान ना तो सगळीकडे पसरवून घ्यायचा. हे ॲक्च्युली ना मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं, म्हणजे हा आता सेट झालेला नाही आहे, पण सेट झालेला मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. म्हणजे प्रयत्न असेल, आता त्यावेळेस तेवढी गडबडीत मला ते शूट करायला जमेल की नाही माहिती नाही, किंवा मिळेल की नाही ते पण माहिती नाही, पण मी प्रयत्न करेन तुम्हाला दाखवण्याचा. नाही जमलं तर नक्की येणाऱ्या व्लॉगमध्ये मी ते शेअर करेन. आता हे छानपैकी बघा अशा पद्धतीने किंवा मग स्पूनच्या मदतीने तुम्ही हे सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्या. आणि जेव्हा आपण हे उलटं करतो ना,
कारण बऱ्याच वेळा आपण जेव्हा हॉटेलमध्ये खातो तेव्हा ते उलटं केलं की छानपैकी वरती तो असा त्याचा कॅरेमेलचा जो गोडवा असतो तो छान असतो आणि आतमध्ये असं छान असं पुडिंग मऊसूत असं म्हणजे मी त्याला खरवससारखं पण असतं टेस्टला. जर व्हॅनिला फ्लेवर असेल तर खूप छान लागतं टेस्टला आणि मुलांना हे आवडणारं आहे. म्हणून मी विचार केला की ही रेसिपी पण झटपट होणारी आहे आणि खूप जास्त वेळ जाणार नाही आणि फ्रीजमध्ये तुम्ही करून ठेवू शकता. म्हणजे 2-3 दिवस तर राहतातच, 2-3 दिवसापेक्षा जास्त देखील राहतं. पण आत्ता मला लगेच 2 दिवसातच यूज करायचं होतं. म्हणजे आजचा एक दिवसच होता, उद्या ती लोक येणार होते सकाळी सगळेजण. त्याच्यामुळे मग मी म्हटलं आज करून ठेवू म्हणजे उद्या संध्याकाळी किंवा मग परवा आपण खाऊ शकतो. तर अशा पद्धतीचा विचार करून मी हे सगळं आजच बनवून ठेवलं. आणि आज ना मी सगळी छोटी छोटी कामं ठेवली म्हणजे मग खूप दमायला होणार नाही. मेन सगळी जी कामं होती ती मी वेळात वेळ काढून काल सगळी करून ठेवली. आता याच्यावरती मी थोडंसं डेकोरेशनसाठी काही टाकायची गरज नसते, पण आता मुलांना छान दिसावं थोडंसं म्हणून मी वरती थोडंसं एक अर्धा बदाम म्हणजे एक बदाम आहे त्याला मध्ये स्लाइस केलं आणि त्याचे 2 भाग करून घेतले आणि छानपैकी आता मी ते असे ठेवून घेते. ॲक्च्युली उभे ठेवायला पाहिजे होते, पण तुम्ही त्याला कशा पद्धतीने असं जरी फिरवलं तरी पण ते आडव्याचा उभाच दिसणार होता. आता ह्याच्यावर छानपैकी जे आपण झाकण होते ते पॅक करून घ्यायचे आणि हे एअरटाईट असतं त्याच्यामुळे याच्यामध्ये काही पाणी वगैरे जात नाही आणि हे पूर्ण उद्या सकाळपर्यंत मस्त असे सेट होतात. अशा पद्धतीने तुम्ही एखादं स्वीट आयटमचं तुम्हाला करायचं असेल तर हा एक परफेक्ट आहे. म्हणजे जेव्हा छोटंसं काही गेट टुगेदर पण जर घरी असेल आणि तुम्हाला संध्याकाळसाठी आईस्क्रीमच्या ऐवजी काहीतरी वेगळा ऑप्शन हवा असेल जो की झटपट होईल तर हा ऑप्शन एक मी सजेस्ट केलेला आहे तुम्हाला आणि तो तुम्हाला नक्की आवडेल. आणि नसेल म्हणजे तुम्ही कधी ट्राय केलं नसेल ना तर नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला ना नक्की आवडेल. तर आता बघता बघता माझी इथे भेंडी पण भाजून झालेली आहेत बघा. आणि आता छोट्या मोठ्या गोष्टी आहेत म्हणजे मी मक्याचे दाणे आणलेले ते पण मी म्हटलं पॉपकॉर्न वगैरे संध्याकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी करू शकतो किंवा बाहेर जाताना फिरायला जाताना कधीतरी छोटंसं आपलं पॅकेटमध्ये असेल तर बरं पडतं म्हणून ते पण घेऊन आलेली मी. आता इथे मी दोन्ही याच्यामध्ये एका ह्याच्यात जे आपले काबुली चणे म्हणजे जे छोले होते ते आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये हे जे वाटाणे आहेत ते असे सगळे दोन्ही याच्यामध्ये भिजत घालते. जसं मी म्हटलं की जरी आपण नाही याचं सांबार जरी केलं किंवा याची उसळ जरी नाही केली ना तरी ते चणा मसाला चना चाट हा खूप चांगला ऑप्शन आहे. आणि त्याचबरोबर मी थोडीशी चण्याची डाळ पण भिजत घातली कारण माझ्याकडे कोबीची पण म्हणजे कोबी पण आणलेला आहे फ्रीजमध्ये. तर म्हटलं कोबीची चणा डाळ घालून भाजी खूप छान होते आणि ती पण पटकन होते. आणि चण्याची डाळ भिजलेली असेल ना तर सगळ्याच भाज्यांमध्ये कुठल्याही भाज्यांमध्ये टाकायची असेल त्याची टेस्ट पण छान येते आणि त्या भाज्या होतात पण पटकन. म्हणून मग मी त्याच्याबरोबर चण्याची डाळ पण घालून घेतली. म्हटलं अगदीच जर आपण भाजी नाही केली तर त्याची मग थोडीशी आपण मिक्सरला लावून छान अशी भजी पण करू शकतो कारण ओल्या चणा डाळीची भजी ती खूप छान होतात. त्याच्यात थोडासा कांदा आणि बटाटा किसून टाकायचा, खूप छान होतात. इथे आता आपण काल जे डोशासाठीचं मी सगळं भिजत घालून गेलेली सकाळी ते एकत्र छान वाटून घेतलंय आणि ते आता सगळं मिक्स करून घेतलं. आणि मी गरम पाण्यात भिजत घातलेलं नाही आहे यावेळेस. जेव्हा थोडासा थंडावा असतो त्यावेळेस मी थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी मिक्स करते, पण आता थोडीशी गरमीच आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये काही म्हणजे गरम पाणी ॲड नाही केलेलं आहे, फक्त मिक्स करून घेते आणि आता हे पीठ येण्यासाठी ठेवते. म्हणजे हा पण सकाळसाठी माझा नाश्ता पण होईल किंवा मग एखाद्या वेळेस जो आपण चपातीसाठी जो ऑप्शन केलाय तो पण होईल कारण बऱ्याच वेळा चपात्या करण्यामध्ये पण आपला जास्तीचा वेळ जातो आणि खूप दमायला पण होतं. तर त्याच्याऐवजी तुम्ही छान असे डोसे पण करू शकता किंवा मग आंबोळ्या पण करू शकता किंवा मग सकाळी अप्पे इडली वगैरे असा काही नाश्ता पण करू शकता. तर ही माझी सगळी 3-4 दिवसांसाठीचं प्रिपरेशन होतं. तर अशा पद्धतीने मी हे जे प्रिपरेशन केलेलं आजच्या व्लॉगमधनं तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आजचा व्लॉग कालच्या व्लॉगपेक्षा बऱ्यापैकी छोटा आहे. कालचा व्लॉग खरंच खूप मोठा झालेला आणि तेवढं शूट करेपर्यंत तेवढा व्लॉग हा मोठा होतोच होतो. मी त्याला कितीही शॉर्टकटमध्ये करायचा प्रयत्न केला ना शूट तरी पण तो माझ्याकडनं होतच नाही. माझ्याकडनं बऱ्याच वेळा तुमच्यापर्यंत ना सगळं डिटेलमध्येच पोचवायचं असतं. त्याच्यामुळे ना मग ते सगळं क्लिप सगळ्या जॉईन करून करून मग तो व्लॉग खूप मोठा होऊन जातो. पण आशा करते तुम्हाला तो व्लॉग पण आवडला असेल आणि आजचा व्लॉग पण तुम्हाला आवडला असेल. तर ह्या गोष्टी कधी कधी आपल्या लक्षात असतात पण आपल्याकडनं त्या राहून जातात. म्हणून याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना मी तुम्हाला लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता वेकेशन चालू होतील, सगळ्यांच्याच घरी पाहुणे येत असतील किंवा आपण सगळीकडे जात असो
तर त्याच्यासाठी म्हणून हा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर मी मक्याचे दाणे आणलेले आणि मी घरीच पॉपकॉर्न बनवते, तुम्हाला माहिती आहे. तर याचं मी म्हटलं की आपण संध्याकाळी जरी गप्पा मारता मारता पॉपकॉर्न खाल्ले तरी खूप छान आहे. कारण संध्याकाळी मी एखाद्या वेळेस मी म्हटलं कलिंगड वगैरे आपण आणून ठेवू, कारण कलिंगड पण सगळेजण फॅमिली मेंबर्स बसून एकत्र खाऊ शकतो. असा एक तो पण एक संध्याकाळच्या खाऊसाठी छान असा ऑप्शन आहे. आणि आता उन्हाळ्यात खूप छान छान कलिंगड्स वगैरे पण येतात. तर अशा पद्धतीने आजचं सगळं काम माझं झालेलं आहे. चला, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आणि आजचा व्लॉग जेव्हा मी शूट करत होते ना तेव्हा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी माझ्या अजून खूप लक्षात येत होत्या. पण सगळ्याच गोष्टी काही एका व्लॉग मधनं शूट करणं होत नाही. कारण कालचा व्लॉग खरंच खूप मोठा झालेला, म्हणजे जवळपास 35-40 मिनिटाचा व्लॉग झालेला. आणि तो बघायला पण बऱ्याच वेळा थोडासा कंटाळवाणा कधीतरी होत जातो सगळ्यांसाठीच. तर म्हणून मी म्हटलं नाही, ज्या काही गोष्टी आठवत आहेत मला त्या अजून थोड्या थोड्या म्हणजे पुढच्या व्लॉग मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेनच. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल. आणि ना आता खूप म्हणजे आता मला जेवणाची पण तयारी करते आणि थोडंसं गरम पण आता व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आजचा तुम्हाला माझा आवाज पण बसला. माझी ऍक्च्युली तब्येत मला कळतच नाहीये, थोडीशी म्हणजे असं चालूच आहे, तब्येत बरी नाही, थोडंसं असं बरं नाही, त्याच्यानंतर काम पण खूप आहे, म्हणजे यायला पण उशीर होतो. असं सगळ्या गोष्टी एकत्र झाल्यात सगळ्या. त्याच्यामुळे थोडीशी म्हणजे माइंड पण थोडंसं डिस्टर्ब आहे. म्हणजे काम पण असं म्हणजे कामाचा पण विचार खूप आहे, तेवढाच घरातल्या कामांचा विचार असतो. त्यानंतर मला व्लॉग शूट करायला भेटत नाही ना, या सगळ्याचा मला खूप अजून हे वाटतंय की अरे आपण व्लॉग शूट नाही करू शकत आहे. म्हणजे एवढं एफोर्ट्स घेऊन किंवा एवढी मेहनत घेऊन आपण एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता आपण छान त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून सगळ्या गोष्टी बॅलन्स करून करत होतो. पण आता कुठेतरी त्या गोष्टींमध्ये बराचसा म्हणजे जवळपास जानेवारी, फेब्रुवारी आणि ते मार्च झाला, 3 महिना माझा खूप गॅप झालेला आहे या व्हिडिओमध्ये. आणि तो मला खरंच खूप स्वतःला जाणवतोय. आणि तुम्ही सगळे एवढे आशेने असतात त्यासाठी खरंच सॉरी की व्लॉग शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. तर पण असो, मी याच्या पुढे प्रयत्न माझा नक्की असेल की मी 100% व्लॉग तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. चला, उद्या एका छानशा व्लॉग मध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.